शास्त्रानुसार ग्रहणानंतरचे 12 तास खूप संवेदनशील असतात. जर या काळात ही गोष्ट केली नाही तर घरात नकारात्मकता स्थिरावू शकते. गरुड पुराण आणि ज्योतिषशास्त्रात असा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. ग्रहण काळातील दोष खूप काळापर्यंत स्थिर राहतात. ग्रहणानंतर शुद्धीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण त्या वेळेला घरात जमा झालेली स्थिर ऊर्जा जर साफ नाही केली तर हळूहळू मनावर आणि घराच्या वातावरणावर परिणाम करू शकते. सुरुवात होते छोट्या गोष्टींनी, चिडचिड, वाद, कामात अडथळे आणि आपल्याला कारण समजतही नाही. बऱ्याच जणांना वाटतं ग्रहण संपलं म्हणजे सगळं संपलं, पण शास्त्र सांगतं ग्रहणानंतरचे काही तास अत्यंत संवेदनशील असतात. याच काळात एक साधी चूक घरात नकारात्मकता टिकवून ठेवू शकते आणि बहुतेक लोक ही चूक नकळत करतात. ती चूक म्हणजे ग्रहणानंतर घराचं शुद्धीकरण न करणं. हो, इतकीच साधी गोष्ट. जर तुम्ही ग्रहणानंतर आंघोळ केली नाही, घर झाडून घेतलं नाही किंवा मुख्य दरवाजावर स्वच्छ पाणी शिंपडलं नाही, तर शास्त्रानुसार ग्रहण काळातील अस्थिर ऊर्जा तशीच राहू शकते. त्यामुळे ग्रहणानंतर गंगाजल किंवा स्वच्छ पाणी घरात शिंपडा. शुद्ध मनाने विष्णू सहस्त्रनामाचा जप करा, ज्यामुळे ग्रहण काळातील उर्वरित दोष पण निघून जातील. तुमच्या घरी ग्रहणानंतर काय केलं जातं कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अर्थपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.